आज मी केली होती अशी हेअरस्टाईल आणि आज दुपारी सर्व कामं झाल्यावर असा लसूण नीट करायला घेतला होता. हा लसूण गेल्या वर्षीचा आहे आणि याच्या कुड्या सगळ्या पोकळ झाल्या आहेत. आम्ही हा लसूण गावाकडून आणला होता आणि हा गॅलरीत असा दोरीवर अडकून ठेवला होता, पण तरी पण हा लसूण जरा आता खराब झाला आहे. ह्याच्या कुड्या सगळ्या पोकळ झाल्या आहेत. म्हणून चांगला लसूण बाजूला करून मरक्या कुड्या अशा बाजूला करायच्या होत्या. म्हणून असा हा लसूण नीट करून घेतला. असा एवढा कचरा लसणाचा झाला होता. आता आम्ही दुसऱ्या फ्लॅटमध्ये शिफ्ट होणार आहे, त्यामुळे असा बेडमधला पसारा काढून असा बेड स्वच्छ करून घेतला. नंतर पडदे ते सगळे धुवून घेतले. अशी कामं चालू होती आणि सुवीरा असा त्याचा हत्ती घेऊन खेळत होता. उशीरपर्यंत तो एकटाच असा खेळत होता आणि आज अचानकच 4 वाजता असा पाऊस यायला सुरुवात झाली. आधी पावसाचं वातावरण झालं, परत असा बारीक पाऊस यायला चालू झाला. दुपारपर्यंत तर काय असं वाटत नव्हतं पाऊस येईल. अचानकच असं पावसाचं वातावरण झालं आणि पाऊस यायला सुरुवात झाली. उन्हाळी पाऊस असल्यामुळे जरा पाऊस येईल असं वाटलं, पण जरा येऊपर्यंत थोड्या वेळाने मोठाच पडायला चालू झाला आणि विजा पण होऊ लागल्या होत्या. पाऊस येत असल्यामुळे असं रस्त्यावर सगळं सामसूम होतं. रस्त्यावर एक माणूसही दिसत नव्हता. पूर्ण रस्ता दोन्ही बाजूने असा रिकामा होता. जसजसा पाऊस थांबला तसतशी माणसे अशी बाहेर येत होती. जसा पाऊस थांबला तशा या पोरी खड्ड्यात अशा उड्या मारत होत्या. खूप वेळ अशा या 2 पोरी चिखलात खेळत होत्या. शाळा बी सुटली होती, त्यामुळे शाळेची पोरं अशी येताना दिसत होती आणि या पोरींना किती या खड्ड्यात पाण्यात खेळायला मजा वाटत होती. खूप हुशार या पोरी अशा पाण्यात खेळत होत्या. नंतर सुवीरचे बाबा ऑफिसला चालले होते आणि सुवीर असा बाबांचे बूट घेऊन स्वतःच घालून बसला आणि त्या बुटाला अशा गाट्या मारत बसला होता. नंतर सुवीरचे बाबा निघाले ऑफिससाठी. मग सुवीर असा बाय करायला थांबला होता. बाबाची गाडी येऊसपर्यंत असा तो बाय करत असतो. थँक्यू.